नमस्कार सर्वांना, हर्षी मम्मी या चॅनलवर स्वागत आहे तुमचं. तर आहे ना, आता सगळे घरातले कामं झाले, फक्त दीदीचे आंघोळ आणि कपडे धुवायचे राहिले. दादूचं दीदीचं आवडलेले बघा. दादू दादू ऐका, आज आमची ॲनिव्हर्सरी आहे. तर चला मग आज मी तुम्हाला डायरेक्ट जे माझा माहेर आहे, अल्बम आहे, त्याचाच आज मी शूट करणार आणि तो लगेच अपलोड करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि माझ्या लग्नाचे पहिलेच फोटो. तर आमच्या लग्नाला पूर्ण आज 15 वर्ष झालेले आहे आणि मस्त आता ॲनिव्हर्सरी आहे. आणि अशोकाला माहीतसुद्धा नव्हतं आज, म्हणजे माहीत होतं 27 एप्रिल आहे, पण आजचा दिवसच त्यांना काही लक्षात राहिले, ते ड्युटीला गेलेत. तर चला आता आपण आहे ना, मी जो अल्बम आहे माहेरी, तो मी आता तो टाकून देते लगेच आणि व्हिडिओ अपलोड करायला टाकते. तर चला मग बघत राहा माझे 15 वर्षापूर्वीच्या अगोदरचे फोटो. तर चला व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत. स्टार्टिंगला सुरुवात, त्यानंतर असे छान मस्त अल्बम तर असे टाकलेले मस्त असे. त्यानंतर बघा आणि हा माझ्या मम्मीचं जुनं घर. आणि हा फोटो आहे ना, तर मम्मीची मम्मी आहे आणि हे माझ्या पप्पाच्या मम्मीचे बाबा. तर त्यांचे मी इथे आशीर्वाद घेते. त्यानंतर इथं आता घन घेत त्या काकून, त्या माझ्या वहिनी. त्यानंतर माझ्या कलवाऱ्या, माझ्या बहिणी, माझ्या आत्याची मुलगी, माझी आत्या काकू. त्यानंतर इथे आता कळसवणी चढवलेली आहे. आणि त्यानंतर इथे माझी मोठी ताई, इथे माझी आंटी आणि ते माझ्या बहिणी, त्या मला माझ्या आत्या इथे हळद लावत आहे बघा. आणि त्यानंतर इथे माझी आजी, माझ्या पप्पाची मम्मी, तर माझी आजी. त्यानंतर इथे माझी मामी, माझी मावशी हळद लावत आहे मला इथे. आणि इथे माझे चुलते मोठे भाऊजी. त्यानंतर इथे माझी आत्याची मुलगी म्हणजे आमच्या ताई मला हळद लावत आहे. त्यानंतर इथे आमचे चुलते. इथे माझ्या ताईचा अगोदरचाच फोटो आहे माझ्या भावासोबत छोट्या, हे बघा मस्त फोटो काढले ते तिचे पण. आणि इथे माझी आत्या माझ्या काकूला जिलेबी खाऊ घालते, इथे मला मंडोळ्या घालते माझ्या वहिनी आणि आमच्या त्या अक्का. त्यानंतर इथे मग अशा हळदीचे फोटो काढले. त्यानंतर आता इथे सगळे एकमेकांना जिलेबी खाऊ घालते. इथं ओळ टाकते माझ्या मम्मीच्या मामी, ह्या मोठ्या मामी आहे, छोट्या मामी. ते माझे मोठे मेवणे आजीला डान्स करत आहे घेऊन. आणि इथे माझे काकू, आत्या, इथे काकू, इथे माझ्या मोठ्या मामी आहे बघा. त्यानंतर इथे आत्याचा मुलगा माझे मेवणे आणि आजी आजोबा. तर माझ्या आजी आजोबाला खूप मिस करत आहे मी, कारण की आज 27 एप्रिलला 2011मध्ये माझे आजोबा मस्त माझ्या लग्नाला होते. खूप छान मस्त एन्जॉय केला माझ्या आजी आजोबासोबत आम्ही सगळ्यांनी. त्यानंतर इथे माझ्या आंटी, माझ्या काकू, इथे माझे वडिलांचे चुलते, वडिलांचे मामाचे मुलगा. तस इथे आता ओवळणी टाकत आहे ते आई बाबाला. हे बघा इथे मम्मीच्या मोठ्या मामी, इथे माझे आत्याचे मिस्टर म्हणजेच माझे मामा आणि माझी बहिणीची मुलगी मोठी दिदी आमची. त्यानंतर इथे आमचे वाड्यातले मामा मामी, माझे काका काकू त्यांना मान देत आहे. आणि त्यानंतर इथे माझे मावस काका काकू, त्यानंतर माझे चुलते त्यांनाही देत आहे मान. इथे मंडपवाले बाबा म्हणजेच माझ्या मायाचेच आहे. इथे माझा भाऊ आहे मावस, माझे चुलते टाकत आहे त्यांना. तर इथे माझी पप्पांची मोठी चुलती माझी मम्मी, त्यांना जे काय पातळ आणलं साडी तर ते टाकत आहे. इथे माझी वहिनी, मम्मी, काकू, माझी वडिलाची काकू आहे त्या. त्यानंतर हे पण वडिलांची काकू आहे मम्मी, त्यांना मान देत आहे. त्यानंतर ते पाहुणे. त्यानंतर इथे माझ्या आत्याला आणि मामाला माझे चुलते मान देत आहेर. इथे माझे मोठे मेवणे आणि माझी बहीण आमची छोटी किंजल. त्यानंतर इथे आता मान देत आहे सगळ्यांनाही बघा. आणि याच्या आता इथे ना माझी मावशी
आत्या मामा माझे मी त्यांना साडीचा मान देऊन फोटो काढला. त्यानंतर ते माझ्या काकू त्यांचा आता आमच्या सावंत परिवाराचा घरचा मान चालू झालेला आहे. त्यानंतर ते माझ्या आजीचे वडिलांचे मामा तर मिस यू बाबा. तर हे बाबा पण माझ्या लग्नाला होते, आता ते नाही आहे. आणि यानंतर माझ्या काकू माझ्या बाबाला कुकू लावत आहे. तर हे बघा मस्त असा छान माझा लग्नाचा कार्यक्रम झालेला. इथे माझे मामा आहे ना, आत्या आणि मामा माझ्या चुलत्याला माझ्या काकाला मम्मी पप्पाला आहेराचे कपडे आणले, ते आहेराचे कपडे टाकते. हे बघा माझी आजी मम्मीची मम्मी. तरी बघा तिघालाही माझ्या आत्याने कपडे आणि साड्या आणल्या होत्या माझ्या पप्पाला त्यांना. तरी बघा इथे असे मान देऊन चालू आहे त्यांचं. इथे माझ्या मामी, इथं माझे मोठे मामा. चला तर आता नवरदेव आला आहे मंगल कार्यालयाजवळ. तर इथे माझी आत्या आतवणी करते. त्यानंतर इथे माझा भाऊ, हा माझ्या भावाला पण मी खूप मिस करते कारण की तो आता नाही आहे. हे बघा आमच्या इथले शेट म्हणजे आश्रम शेट तळेकर आहेत, ते आता ते पण नाही आहे. आणि ते आमचे पोलीस पाटील हरिभाऊ रसा. त्यानंतर इथे नारायण थेटे. इथे माझा भाऊ माझ्या लग्नात खूप मस्त असा उपरने टोपी टाकत होता, पण तो नाही आहे आता. तर त्या खरंच खूप आठवण येते सगळ्यांची जे नाही त्यांची आहे. बघा आता इथे नवरदेव नवरी मंडपात एंट्री केलेली आहे. आणि माझ्या काकाने गावातले जे हे माझे काका आहे ते पण नाही आहेत, तर त्यांनाही खूप मिस केलं. आणि जेवढे नाही ना तेवढे मन भरून आलेलं आहे माझं, कारण की माझ्या लग्नात सगळे होते आणि आता ते नाही आहे. फक्त 15 वर्षातच कितकं भयंकर वाटते ना. व्हिडिओ करताच माझ्या डोळ्यात अश्रू आले. आणि ते आमचे गावातले तळेकरच आहे. हे तर असं हे पण गावातलेच आहे. हे माझे मेवणे, हे माझे मावस मामा. तरी बघा आणि इथे माझे मेवणे आणि इथे माझे अंकल, हे माझे आत्याचे मिस्टर आहे म्हणजेच आमचे मामा. हे बघा थोडंसं आहे ना बाहेरचं असा उजीड आहे ना दरवाजाचा, तो असा ह्याच्यावर पडतो, थोडं व्यवस्थित दिसत नाही. तर इथे माझे सासू सासरे बुद्ध भगवान आंबेडकर बाबाच्या फोटोला अभिवादन करत आहे. त्यानंतर आता इथे भंतेजी आम्हाला अभिवादन करायचं सगळं सांगित होते. त्यानंतर इथे आता सगळे बसलेले. आणि हे बघा जेवढे लग्नाला आले होते तेवढ्यांचे फोटो काढलेत कॅमेरा. आणि इथे काही फोटो पण लावलेले आहे मुलींचे, आमचा भैया. त्यानंतर किंजल माही म्हणजे माझ्या बहिणीच्या मुली आहे या दोघी. आणि हा मामाचा मुलगा ना आमचा भाऊ. तर आता इथे पण मंडपातमध्ये जेवढे पाहुणे होते तेवढ्यांचे फोटो काढून घेतलेले. किती मस्त वाटते ना खरंच आपल्या लग्नाचे फोटो बघून. मला तर खरंच खूप आवडलं. तर इथे मला ना गावातले मंडळी हे बघा भरपूर लोक होते, भरपूर गर्दी होती. आणि सगळे लग्न लावायला आले होते. बघा मम्मीची मामाच्या मुली, आत्या मामाची सून, मम्मीची मामी माझ्या. त्यानंतर इथे माझी मावशी, छोट्या मामी माझ्या, ह्या पण मामी आहेत. आणि इथे पण मामी आहेत, ह्या बसलेल्या आहेत समोरच. तर चला इकडे आता ओळू आपण. तर आता इथे लग्न लागलेलं आहे आणि नवरदेव नवरीने एकमेकांना हार टाकले आणि इकडे पंक्ती पण सुरू झाले बघा. तर मस्त पंगत बसलेली आहे, खूप छान मस्त झालेलं आहे माझं लग्न, एकच नंबर. हे बघा आणि नवरदेव कडेवर आहे, आता हे जेवण करायला बसलेले आहे पंक्तीत. इथं माझी मावशी. तर ते आता वाढपेट चालू आहे. इथे माझे भाऊ बहीण, इथे माझ्या आत्याची मुलगी माझा मेकअप करेला आहे, तर थोडंसं मला हे करत होत्या ताई. इथे माझी मोठी बहीण आणि आत्याची मुलगी, इथं काकाची मुलगी माझ्या बहिणी. इथे माझी छोटी बहीण राणी, इथे मावशीची मुलगी, इथे पण मावशीच्या मुली आहेत ते घे बघा इथे. त्यानंतर इथे पण मावशीच्या मुली आहेत. इथे मामीला घास भरवत आहे मी माझ्या. हे बघा तर इथे माझ्या मोठ्या मामी मला घास भरत आहे. इथे पण आम्ही दोघांनी त्यांना भरवलं. त्यानंतर इथे मोठी मावशी पण
आम्हाला घास भरत आहे. तरी वेगळं मस्त आणि छान फोटो पण छान काढलेले माझे. आणि आज आहे ना माझी मम्मी घरी नाही, मी माहेरी आलेली आहे. मम्मी गेली आता धम्मयात्रेत बुद्धगयाला. तरी बघा असे मस्त छान फोटो काढलेले आहे. मम्मीची मामाची मोठी मुलगी, मम्मीच्या छोट्या मामी तुम्हाला सांगितलंच मी. माझ्या मम्मीची मामाची छोटी मुलगी, त्यानंतर आमच्या नाडे आई. आणि इथे आता मी मुलांना अगोदरच आंघोळ घालत होते, पण ते फोटो थोडेसे मागं पुढे लावले. आणि ही माझी मावशी पण आणि चुलती तर माझ्या लग्नात नव्हती, पण मी फोटो टाकलेला आहे. मी शिवताई, माझ्या लग्नाच्या अगोदरच 5 ते 6 महिने अगोदरच माझी ताई एक्सपायर झाली होती. काही दुखत आम्हाला आमच्या ताईची खूप आठवण येत होते लग्नामध्ये, कारण की 6 महिने झाले होते. तिला सगळ्यात जास्त आनंद होता. मी शिवताई. ते मामा आणि माझा मावशीचा मुलगा म्हणजे माझा भाऊ. इथे मी माझ्या काकूला घास भरवते. तर अशा सगळ्या चिल्लर पार्टीने ते फोटो काढलेले बघा मस्त. माझ्या आंटीची मम्मी आहे आणि मामा आणि मावशीचा मुलगा. इथे आता मम्मीच्या मामीच्या मुली, माझ्या छोट्या मामी आहेत. आणि इथे माझ्या मावशी, आजी, मम्मीच्या मम्मी. इथे मम्मीचे मामा आणि मामी बघा, मम्मीचे मामा आणि मामी, आजी आमच्यासोबत फोटो काढले सगळ्यांनी. हे बघा माझ्या मोठ्या मामी, मावशी. इथं सगळ्या माझ्या कलवऱ्या. इथे मम्मीची मामाची मोठी सून, मोठ्या मामाची सून म्हणायचं होतं मला. त्यानंतर इथे मला आला तो संसार, जो की लग्नात आपल्याला गिफ्ट येतं ते मस्त छान असं शोकेश. मला माझ्या आत्याने ना शोकेश दिलं होतं. एवढं छान शोकेश होताना मला खूप छान भांडे आले होते बघा, मस्तची भांडे आली होती. त्यानंतर इथे माझ्या काकू, माझ्या वहिनी, हे बघा वहिनी आहेत. इथे माझ्या काकू, ह्या वहिनी आहे, या काकू आहे. आणि या माझ्या काकू, या पण काकू. इथे मम्मी आता माझ्या सासूला त्यांना हळदी कुंकू लावते आहे. काकून त्या माझ्या आई बघा इथे काकू लावत आहे. खूप छान आणि खूप मस्त असं छान पद्धतीने लग्न झाले. माझी मम्मी माझ्या सासूबाईला हळदी कुंकू लावते आहे. इथं आमचा अगोदरचाच फोटो माझ्या काकाने काढलेला आहे. आणि ते माझ्या दोन्ही मामी मस्त बसल्यात, का बॅगी समोर होत्या का काय करते, मस्त बसल्यात आणि चांगला पोज देऊन फोटो काढलेले त्यानं पण. आणि ते आता वरडा आणखीन काही जेवणाचं बाकीच होतं. इथे भैयाचा फोटो आहे अगोदरचा. इथे माझ्या छोट्या सासूबाई माझ्या मम्मीला कुरडई भरते. त्यानंतर इथे कडेचा आहे नवरदेवकडे. इथे माझ्या 4 नंबरच्या सासूबाई बघा मस्त माझ्या मम्मीला ते आपण घास भरत आहे. इथे माझ्या जाऊबाई आहे मोठ्या. इथे माझ्या मामी सासू आहे. हे मस्त छान आहे माझ्या मोठ्या सासूबाई. मम्मी त्यांना घास भरवत आहे. आणि ह्या माझ्या सासूबाई, तर मी त्यांनाही खूप मिस करते, कारण की त्या आता नाही आहे आमच्यामध्ये. एक फोटो अल्बम म्हणजे खूप आठवणच आहे, कारण की त्याने ना आता तर खरंच खूप मिस करतो आम्ही सगळ्यांना, जे नाही त्यांना. हे बघा माझे 5 नंबरचे सासरे आणि हे 4 नंबरचे, ते पण नाही आहे आता. खूप आठवण येते मामा तुमची सगळ्यांची. आता इथे 4 नंबरचे सासरे आणि 5 नंबर सासरे आताच दूध हॉस्पिटलमध्ये आहे. आणि 4 नंबरचे माझे सासरे मागेच 1-1.5 वर्ष झाले ॲटॅकनं त्यांचं निधन झालं. इथे माझे सासरे, माझे मोठे देर, त्यानंतर इथे माझे वडील, माझे अंकल, माझा भाऊ, माझे बाबा इथे जेवण करत आहे.
मस्त. आणि त्यानंतर माझे वडील, माझे छोटे अंकल. त्यानंतर आता इथे आला आहे पायधुणीचा कार्यक्रम. तर इथे माझे ननंदबाई आहेत ज्या मुंबईला आहेत सध्या राहायला. तर मम्मी त्यांच्या नवरदेवच्या कलवरी असल्यामुळे पाय धुत आहे. तरी बघा इथे मम्मीची तब्येत थोडीशी डाऊनच झाली होती माझ्या लग्नाच्या वेळेस. सगळं झालं आणि मम्मीची नंतर तब्येत डाऊन झाली. आणि त्यानंतर इथे आता माझी काकू मला हळदी कुंकू लावत आहे. तर इथे आता माझे सासऱ्यांच्या आत्या आहे त्यांचे पाय धुत आहे माझ्या काकून त्या. आणि ते अंगठी दिलेली आहे नवरदेवाला. तरी बघा माझे आत्याचे मिस्टर, माझ्याचे मामा, माझे भाऊ, अंकल, माझे वडील फोटो देऊन त्यांना फोटो काढले अंगठी देताना. इथे माझ्या आई आहेत, मावस आई, मोठ्या आई आणि आमच्या फॅमिली. तर आता इथे सगळ्यांचे छान मस्त आता फोटोशूट जात आलेले आहे. हे बघा माझे सासू सासऱ्यासोबत फोटो. आणि त्यांचं घरात पहिलंच लग्न तर खूप छान आणि मस्त झालेलं आहे ते बघा. आणि आमच्याकडं म्हणजे माझ्या मोठ्या ताईचं झालेलं होतं. आणि त्यानंतर माझं 2 नंबरचं ते माझे काका. त्यानंतर माझ्या आत्या फोटो काढले ते बघा अंकल आंटीसोबत. सगळं छान मस्त असे फोटो काढलेत. त्यानंतर ते माझ्या मम्मीचे डोळे झाकलेलेच आहे कारण की ना मम्मी खाली बघत असतानाच फोटो निघलेत. इथे माझ्या आईचा आमच्या म्हणजे माझ्या मोठ्या मावशीचा मी आशीर्वाद घेत आहे आम्ही दोघंही. त्यानंतर इथे आईच्या आजोबाचा आशीर्वाद घेतला आहे बघा. इथे आत्या मामाचा आशीर्वाद घेतला. इथे काकाचा आशीर्वाद घेतला. त्यानंतर इथे काकूचा आशीर्वाद घेतला. त्यानंतर इथे आजी आजोबा आणि छोटे चुलतेचा आशीर्वाद घेतला. त्यानंतर इथे माझ्या छोट्या आंटी अंकलचा आशीर्वाद घेतला. त्यानंतर इथे माझ्यासोबत माझी बहिणीची मुलगी तिलाही घेऊन फोटो काढला. इथे माझे छोटे मामा आहे बघा त्यांचा आशीर्वाद घेतला. त्यानंतर इथे माझ्या 2 बहिणी आणि त्या हळदीचा कार्यक्रम. इथे माझे मोठा मामी आणि मामी बघा. हे मोठे मामी आणि मामा आजीचा आशीर्वाद घेते. इथे माझे चुलते हे बघा. इथे मोठे मामा मामीचा आशीर्वाद घेतलेला. आणि इथे ना फक्त 2 महिने झालेत माझे काका एक्सपायर झालेत. काका मिस यू. तर इथे मावशी आणि काका. आता नाही इथे खूप भयंकर घटना झालेली ते पण अचानकच अटॅक आला त्यांना. त्यानंतर इथे छोट्या मामा मामी मावशीसोबत आशीर्वाद घेतला. इथे 2 नंबरचे मामा मामी बघा त्यांचा आशीर्वाद घेतला. त्यानंतर इथे भाऊ आणि वहिनीनं काही आशीर्वाद म्हणजे दर्शन घेऊन नाही दिलं त्यांनी. हे बघा माझे मोठे मेवणे आणि त्यांचं दोघांचाही आशीर्वाद घेत आहे माझी बहीण आणि माझे मोठे भाऊजी. इथे मावशीचा आणि मामीचा आशीर्वाद घेतला. त्यानंतर आता इथे फोटो काढले. त्यानंतर इथेही फोटो काढून घेतले. इथेही फोटो काढले ग्रुप करून. त्यानंतर इथे आमच्या अक्का तिचाही मी आशीर्वाद घेतला त्यांचा. त्यानंतर इथे आता माझी विदाई. तर माझे चुलते इतके रडत होते ना, खूप रडत होते कारण की माझी ताई म्हणजे त्यांची बायको नव्हती ना. तर चालली आता नवरीच्या घरी. त्यानंतर इथं अगोदरचाच फोटो टाकेले. तर असे फोटो होते. आता हा अल्बम अगोदरचे फोटो आहे माझ्या लग्नाच्या अगोदरचे आमच्या भैयाचे. तर चला मग मी इतके फोटो तुम्हाला दाखवत आहे ना. पूर्ण घाम आलेला आहे चेहऱ्याला कारण की ना फॅन बंद केला. आवाज खूप येत होता व्हिडिओमध्ये. तर असे आमचे फोटो काढले लग्नाचे. तर बरेच जण आमच्या घरात नातेवाईकमध्ये एक्सपायर झाले तर ते दाखवता वेळेसच माझ्या डोळ्यातून पाणी येत होतं. सगळे माझी मावशी, त्यांची मावशी, माझे चुलते भाऊ, आजी आजोबा हे नाही. तर इतकं भयंकर वाटतंय ना. माझे सासरे छोटे 2 सासरे 2 नाही 3. तर चला मग व्हिडिओ बघत राहा. चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब कमेंट नक्कीच करा.